केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांची काल मी दिवाळीनिमित्त त्या ठिकाणी भेट घेतली. मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर थोडी राजकीय चर्चा सुद्धा प्रतापरावजी जाधव साहेब आणि सन्माननीय ऋषीभाऊ जाधव साहेब यांच्यासोबत माझी झाली. लोणीगवळीचे जावाई तसेच आमच्या रावसाहेब फॅमिलीचे जावाई असल्यामुळे दरवर्षी त्यांना मी दिवाळी आणि दसऱ्याच्या दिवशी भेट देत असतो आणि दसऱ्याच्या दिवाळीच्या शुभेच्छा त्यांना मी देत असतो. त्याचप्रमाणे काल मी सन्माननीय ऋषीभाऊ जाधव ताई आणि प्रतापरावजी जाधव साहेब यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 4 दिवसापूर्वी सन्माननीय माजी आमदार दिलीपसिंह सानंदा साहेब यांची मी खामगाव या ठिकाणी भेट घेतली. त्याचबरोबर मनोजदादा कायंदे शिंदखेड राजाचे आमदार यांची सुद्धा मी एका विशिष्ट विषयावर त्या ठिकाणी भेट घेतली आणि तोच विषय काल मी सन्माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली. विषय असा आहे की मेकर आणि लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी अतोनात नुकसान झालं. अनेक ठिकाणी पिकं वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी खरडून गेल्या आणि सरकारने त्यांच्या परीने NDRFचे निकष असो ते निकष डावलून सुद्धा त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये मोठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम पालकमंत्री सन्माननीय मकरंद आबा पाटील, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, सिद्धार्थ खरात साहेब, माजी आमदार डॉक्टर रायमुळकर साहेब आणि जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांनी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारकडे साकडं घातलं. मी सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आणि नुकसान भरपाई जी आहे ती तात्काळ त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारचं निवेदन, अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केल्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येऊन त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्या ठिकाणी मंजूर झाली आणि ती मिळायला सुरुवात सुद्धा झाली. परंतु माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की शेतकऱ्यांना पीक विमा असो किंवा त्याचबरोबर ही नुकसान भरपाई असो, हे सगळे जे उपाय आहेत हे अतिशय तुटपुंजे आणि तोकडे उपाय आहेत. शेतकऱ्यांना या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जर समजा शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी हमी भाव दिला तर इतर गोष्टी करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडत नाही. परंतु विषय असा होता की बा आजार जो आहे तो झाला डोक्याला, आजार जो आहे तो झाला हृदयाला आणि मलमपट्टी जी आहे ती चालू आहे टोंगळ्याला, गुडघ्याला. तर अशा या मलमपट्टीमध्ये सरकारला त्या ठिकाणी फार काही शेतकऱ्यासाठी काही केलं अशा प्रकारचा काही विषय होत नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा ह्या ज्या काही मदती येतं या गोष्टीमुळे फारसा काही आधार त्या ठिकाणी लागत नाही. महत्त्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे. आता केंद्र सरकारने सोयाबीन या मुख्य पिकासाठी एक आधारभूत किंमत ज्याला आपण हमी भाव म्हणतो तो निश्चित केला आहे. तो 5,365 रुपये इतका दर असताना सुद्धा सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, शेगाव, त्याच्यानंतर आपलं चिखली, मेकर, लोणार या सगळ्या बाजार समितीमध्ये हमी भावाच्या रकमे इतकी रक्कम कुठल्याच शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्यांच्या सोयाबीन मालासाठी दिल्या जात नाही. हमी भावापेक्षा कमी म्हणजे अगदी 3200 रुपयापासून तर 4,000 पर्यंत ॲव्हरेजमध्ये 4,500-5,000 पर्यंत त्या ठिकाणी ही जी शेतमालाची जी काही किंमत आहे ती ठरवल्या जाते आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये प्रचंड असा एक असंतोष निर्माण झाला आहे. मागच्या वर्षीपर्यंत प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनने त्या ठिकाणी हमी भाव केंद्र चालू केले होते. या हमी भाव केंद्राची अंमलबजावणी यावर्षी अद्यापपर्यंत झालेली नाही. केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांना मी विनंती केली. त्याचबरोबर मनोजदादा कायंदे यांच्या माध्यमातून पालकमंत्री आणि सन्माननीय अजितदादा, त्याचबरोबर कृषी मंत्री बारणे साहेब या सगळ्यांना आपण विनंती करून लवकरात लवकर मेकर, लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे हमी भाव जे केंद्र आहेत सोयाबीन खरेदीचे ते चालू करावे अशी मी त्या ठिकाणी विनंती केली आहे. त्याचबरोबर सन्माननीय केंद्रीय मंत्री तसेच ऋषीभाऊ जाधव यांच्यासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि साधक बाधक त्यांनी माझ्याकडनं ज्या अंजनी बुद्रुक जिल्हा सर्कल विषयी काही माहिती घेतली आणि इतर काही गोष्टीवर थोडंसं त्यांनी मला मार्गदर्शन केलं. महत्त्वाचा विषय कालचा दिवाळीची शुभेच्छा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हमी भाव केंद्र जे येतं ते चालू करावे ही माझी त्यांना एक प्रमुख मागणी होती. त्यावर त्यांनी 26 तारखेला आपल्या यवतमाळला CM आणि डेप्युटी CM एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत
आणि केंद्रातून तसेच या महाराष्ट्र फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनच्या व्यतिरिक्त आणखी पणन महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा हे केंद्र आता चालू होणार आहेत. तर या तिन्ही फेडरेशनला, तिन्ही पणन महामंडळांना लवकरात लवकर हे हमीभाव केंद्र चालू करण्यासाठी योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केल्या जाईल असं आश्वासन प्रतापराव जाधव साहेब यांनी मला दिलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय चर्चा करत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी 4-5 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी माननीय सुनील तटकरे साहेब, जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची भेट घेतली. त्याचबरोबर नवाब मलिक साहेब, सना मलिक ज्या आपल्या मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या, त्याचबरोबर आदिती तटकरे महिला आणि बाल कल्याण मंत्री, दादाजी भुसे साहेब जे शिक्षण मंत्री आहेत, मंत्रालयात जाऊन मी या सर्वांची भेट त्या ठिकाणी घेतलेली आहे. युतीच्या संदर्भात महत्वाचा विषय, युतीच्या संदर्भात मी त्या ठिकाणी काही जे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि काही राजकीय जाणकार आहेत अशा लोकांसोबत चर्चा केली असता महायुतीच्या संदर्भात त्या ठिकाणी जे काही 2 पक्ष आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गोष्टीला स्प्लिट झालं आणि एकसंघ राष्ट्रवादीचे 2 त्या ठिकाणी गट निर्माण झाले. अजितदादा यांच्या नेतृत्वात अजित पवार या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी काम करते आणि शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे मॅडम यांच्या माध्यमातून जो तुतारी हे चिन्ह घेऊन जो गट निर्माण झाला, त्याचबरोबर एकसंघ शिवसेनेमधून जी शिंदे साहेबाची जी शिवसेना आहे ती फुटली आणि 2 गट त्या ठिकाणी झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महत्वाचा विषय असा आहे की सध्या या ज्या कोर्टात केसेस चालू आहेत या 2 पक्षाच्या, या 2 पक्षांना त्या ठिकाणी आपला महाराष्ट्रामध्ये किती दबदबा आहे आणि आपल्याकडे किती जिल्हा परिषद सदस्य आहेत, किती पंचायत समिती सदस्य आहेत, किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष आपल्या गटामध्ये आहेत हे त्या ठिकाणी कोर्टात सिद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे शरद पवार साहेबांना परत एकदा घड्याळ मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या सोबत महाराष्ट्रभरातून किती जिल्हा परिषद सदस्य आणि किती पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत हे त्या ठिकाणी दाखवणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. त्याचबरोबर अजितदादांना हे जे घड्याळ चिन्ह आमच्याकडे आहे सध्या ते राखण्यासाठी त्यांच्याकडे किती, आमच्याकडे किती जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, किती त्या ठिकाणी आम्हाला नगराध्यक्ष आमचे आहेत, नगरसेवक आहेत हे दाखवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तशीच परिस्थिती उद्धवसाहेब ठाकरे यांची सुद्धा आहे आणि तशीच परिस्थिती एकनाथराव शिंदे साहेबांची. म्हणजे कोर्टामध्ये यांना आपापलं राजकीय वजन, आपापल्या राजकीय ताकदी ज्या आहेत त्या आपल्याकडे निवडून आलेल्या सदस्यांच्या, नगराध्यक्षाच्या, सभापतीच्या, जिल्हा परिषद अध्यक्षाच्या रूपाने दाखवणं आवश्यक आहे. त्यामुळे युती ही जवळपास त्या ठिकाणी होणार नाही हे या गोष्टीवरनं सिद्ध होते. कारण सगळ्या 4ही पक्षांना त्या ठिकाणी आपापले उमेदवार त्या ठिकाणी उभे करायचे आहेत, उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करायचे आहेत आणि निवडणूक झाल्यानंतर किती जिल्हा परिषद सदस्य आपल्या गटातून, आपल्या पक्षातून निवडून आले, किती पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती आपले झाले, किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष आपले झाले हे त्या ठिकाणी कोर्टात सिद्ध करायचं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही पक्षाला त्या ठिकाणी युती किंवा आघाडी करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे जनतेला, कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विचलित होऊ नये म्हणून हे वरिष्ठ नेते जे आहेत हे आघाडी किंवा युती होणार नाही हे स्पष्टपणे सांगत नाहीत, परंतु योग्य वेळी योग्य ठिकाणी हे लोक सगळ्यांना सांगणार आहेत की बाबा आपली युती त्या ठिकाणी होऊ शकली नाही, आघाडी त्या ठिकाणी होऊ शकली नाही, म्हणून ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं उभं राहायचं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपले उमेदवार उभं करणं भाग आहे. उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या जागेंवर आपले उमेदवार उभे करणं भाग आहे. शिंदे साहेबांची सुद्धा तीच मजबुरी आहे. त्याच्यामुळे युती किंवा आघाडी त्या ठिकाणी होणार नाही. कार्यकर्ते त्या ठिकाणी बिथरून जाऊ नये किंवा मग कार्यकर्त्या मनात असं येऊ नये की बाबा ज्यावेळेला आमदारकी, खासदारकी ज्यावेळेस येते तर त्यावेळेला आपण सगळेजण युतीमध्ये लढतो आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्याची निवडणूक ज्यावेळेस येते तर तुम्ही सांगता की आता आपल्याला आपल्या स्वतःच्या हितासाठी, कोर्टातल्या केसेससाठी, कोर्टामध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी आपल्याला युती किंवा आघाडी करायची नाही हे सांगितल्यानंतर कुठंतरी कार्यकर्त्याच्या मनात नेत्याबद्दल एक रोष निर्माण होऊ शकतो. तो रोष टाळण्यासाठी हे लोक सध्या सांगत नाहीत, परंतु युती आघाडी होत नाही. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आणि लोणार तालुक्यातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना
असा एक सल्ला आहे की युती आघाडीच्या फंदात न पडता आपण ज्या ठिकाणी ज्यांना इच्छुक उमेदवार म्हणून उभं राहायचंय त्यांनी आपली तयारी चालू करावी. ज्यांना जिल्हा परिषद लढायचं आहे त्यांनी आपल्या पंचायत समितीमध्ये कोणकोणत्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्या सोबत पंचायत समितीच्या गणामध्ये उमेदवार त्या ठिकाणी रेडी करून ठेवावे. ज्यांना पंचायत समिती लढायची आहे तर त्यांनी जे लोक काही संभाव्य जिल्हा परिषद लढणार आहेत अशा लोकांशी संपर्क करावा, वरिष्ठ लोकांशी संपर्क करावा आणि महत्वाचा विषय जनतेच्या संपर्कात राहावा. आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक नेते या ठिकाणी आता या मैदानात उतरणार आहेत. मी एक मागचा व्हिडिओ जो बनवला तो आमच्या अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराचं त्या ठिकाणी पोस्टमार्टम करण्यासाठी म्हणून एक व्हिडिओ टाकला होता. हे लोक 4.5 वर्ष ना कोणाच्या सोबत ठाण्यात जात, ना कोणासोबत तहसीलमध्ये जात, ना एखाद्या SP ऑफिसमध्ये जात, ना जनतेच्या कोणत्या दुःखामध्ये सुखात सहभागी होतात परंतु दुःखामध्ये सहभागी होत नाहीत. केवळ कोणी मेलं का की त्या ठिकाणी हजर राहतात. राजकीय नेते म्हणून लोक त्यांचे नाव घेतात, भाषणं ठोकतात. ती मथारा जो मेलेला माणूस आहे तो त्यांनी डोळ्यानं कधी पाहिलेला नसतो तरी सुद्धा त्याच्याबद्दल इतकं काही चांगलं बोलतात की जसं बाबा जर 8 दिवसाला या मेलेल्या माणसाचे यांचे म्हणजे रेग्युलर सातत्यानं भेट होती काय माहिती नसते. काही ठिकाणी तर लोक जिथं मथारी मेली तर मथारा मेला सांगतात, मथारा मेला तर मथारी मिळून सांगतात. अशा पद्धतीचे नेते येतात. दुसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये राजकीय नेत्यांना पहिल्यांदा पत्रिका त्या ठिकाणी दिल्या जातात आणि काही राजकीय नेते तर असे येतात की त्यांना पत्रिका नसले तरी फक्त त्यांना जर माहीत पडलं की अमुक ठिकाणी लग्न आहे तर लगेच ते आपला ताफा घेऊन त्या लग्नात जातात. त्यांचा चहा पितात, त्यांचं जेवण करतात आणि पुढच्या सीटवर नातेवाईक सगळे पाठीमाग असतात आणि नेते पुढे असतात. आणि लग्नाला उपस्थित राहिल्यामुळे आणि फक्त मरण धरण केल्यामुळे मतं भेटतात ही एक भाबडी कल्पना या सगळ्या सो कॉल्ड नेत्याची त्या ठिकाणी होऊन बसते आणि त्यांना असं वाटतं की बाबा आपण याच्या लग्नाला गेलो, त्याच्या लग्नाला गेलो, याच्या मरणाला गेलो, त्याच्या मरणाला गेलो म्हणजे मतं देतील. पण ही यांची जी कन्सेप्ट आहे, जी कल्पना आहे ती धादात खोटी आहे. जर तुम्ही फक्त लग्न कार्यात आणि मरणाधरणात जर गेले तर मतं मिळतील ही जी कल्पना जी आहे ना तर ही चुकीची आहे. लोकांना कामं पाहिजेत, तळागाळातल्या लोकांना त्यांचे कामं पाहिजेत आणि जो नेता सुखात दुःखामध्ये त्या ठिकाणी येतो, काही अडीअडचणीच्या वेळेस त्यांना धावून जाऊन आपला वेळ देतो, अशाच नेत्यांना त्या ठिकाणी लोक मतं देतात. मतं काही म्हणजे खाराच्या फुडी नाहीत की बाबा आली की ताटामध्ये परोसली अशा पद्धतीने मतं मिळत नाहीत. एका माणसाचे कमीत कमी 3-3, 4-4, 5-5 कामं त्या ठिकाणी करावं लागतात. एका कामावर आता जनतेचं मतदाराचं सुद्धा समाधान होत नाही. सातत्यानं त्या माणसाच्या संपर्कात राहावं लागतंय. त्या माणसाचं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असे सलग 7-7, 8-8 कामं त्या ठिकाणी करावं लागतात तरच मतं मिळतात. असो, लोकशाही आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक माणसाला आपलं नशीब जे आहे ते आजमावण्याची त्या ठिकाणी मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. प्रत्येकानं त्या ठिकाणी उभं राहिलंच पाहिजेत आणि हा निवडणुकीचा जो सोहळा आहे या सोहळ्यामध्ये प्रत्येकानं त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजेत. परंतु काही ना काही जनाची नाही तर मनाची तरी सुद्धा उमेदवारांनी लाज बाळगली पाहिजेत. आपल्या या मेकर तालुक्यामध्ये कितीतरी असे प्रश्न येतात. जसा आता विषय मेकरचा जरी असला तरी सुद्धा तो विषय ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य महिला, वृद्ध, विद्यार्थी यांच्याशी निगडीत आहे. 4-4, 5-5 मजली बिल्डिंगा ज्या आहेत ना ह्या 2-2, 3-3 महिन्यामध्ये पूर्ण होताना आपण डोळ्यानं पाहतोय. परंतु मागील कित्येक वर्षापासून मेकर येथील बस स्थानक ज्याच्यामध्ये नगरपालिका, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार आणि पर्यायानं राज्य सरकार सुद्धा त्या ठिकाणी परिवहन महामंडळ सहभागी आहे. दररोज मेकर तालुक्यातनं कमीत कमी 1000-2000 कधी तर 2,500 ते 3,000पर्यंत लोक जे येतात ते मेकरच्या बस स्थानकावरनं वेगवेगळ्या ठिकाणी जातात. आणि एसटीतनं प्रवास करणारा हा माणूस जो आहे तो सर्वसामान्य माणूस आहे, ज्याच्याकडे मोटरसायकल नाही, ज्याच्याकडे कार नाही, ज्याच्याकडे कुठलं वाहन नाही. असे लोक काय करतात की बस स्थानकामधून त्या ठिकाणी आपापलं जे काही इच्छित जे स्थळ आहे ते गाठण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. म्हणजे सर्वसामान्य लोक जे येतात ते बस स्थानकातनं जातात. परंतु या मोठ्या मोठ्या लोकांकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, यांच्या नातेवाईकाकडे मोठमोठ्या गाड्या आहेत. त्याच्यामुळे या लोकांचं या बस स्थानकाकडे लक्ष नाही. किती वर्षापासून मेकरचा बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. अजून सुद्धा
म्हणजे असं वाटलं होतं की बाबा दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे बसस्थानक चालू होईल, परंतु दिवाळी उलटून गेली, मागचा दसरा उलटून गेला आणि अजून ते जे काय आहे बसस्थानक कधी चालू होईल याच्याबद्दल त्या ठिकाणी शंका आहे. नगरपालिकेचा याच्यामध्ये मोठा फॉल्ट आहे, कारण मेकर बसस्थानकची जागा जी आहे तर ही नगरपालिकेच्या अंडरमध्ये येते. नगरपालिकेने तत्कालीन जे काही नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, मुख्याधिकारी होते, यांनी जे काही कागदोपत्री पाठपुरावा त्या ठिकाणी करायला पाहिजे होता बरं का, ह्या गोष्टी न केल्यामुळे ते बसस्थानक त्या ठिकाणी रखडलेलं आहे. स्थानिक आमदार जे होते डॉक्टर संजय रामकर साहेब यांच्याकडे सरकार होतं, यांच्याकडे मुख्यमंत्री होते, यांच्याकडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या बसस्थानकाकडे लक्ष दिलं गेलं नाही. केंद्रीय मंत्र्याचं हे काम नाही, कारण केंद्राच्या अंतर्गत हा बसस्थानकाचा मुद्दा येत नाही. तरी सुद्धा एक जिल्ह्याचे नेते आणि आपल्या तालुक्याचे जे नेते आहेत तर त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष घालणं आवश्यक होतं. ते प्रॉपरली त्या ठिकाणी घातलं गेलं नाही. नवीन आमदार जे आले सिद्धार्थ खरात यांनी त्या बसस्थानकाची पाहणी केली, पेपरला फोटो लागले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु बसस्थानक काही अजून ते कार्यान्वित झालेलं नाही. मी प्रत्यक्ष पाहिलंय. आता मी सर्वसामान्य माणूस असल्यामुळे त्या बसस्थानकाच्या पुढून नेहमी जातो. एक दोन वेळा मी त्या बसस्थानकानं माझ्या मुलाला सोडायच्या निमित्तानं लातूरला जाण्यासाठी म्हणून जाऊन बसलो. आतोनात संकटांना त्या ठिकाणी आपले जे काही प्रवासी येतं त्यांना सामना करावा लागते. एकतर ते बसस्थानक जे आहे ते ओपन आहे, म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं कंपाऊंड नाही, म्हणजे चोर उचक्के जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत अशा लोकांचा उपद्रव त्या ठिकाणी प्रवाशांना झालेला आहे. त्याचबरोबर रात्री बेरात्री त्या ठिकाणी ज्या गाड्या येतात आणि त्या गाड्याची वाट पाहणाऱ्या महिला ज्या आहेत तर या महिलांच्याही बाबतीत काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडले आहेत. ग्रामीण भागातनं जे काही विद्यार्थी आपलं शिक्षण घेण्यासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी मेकरला जातात त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सुद्धा अनेक संकटाचा सामना या मधातल्या काळामध्ये त्या ठिकाणी करावा लागला. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या भावनेतनं बऱ्याचशा लोकांचे पाकिट, बऱ्याचशा लोकांचे पैसे त्या ठिकाणी चोरीले गेले तर ह्या पण घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. अपघाताचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि अस्वच्छतेच्या बाबतीत तर त्या ठिकाणी कळस घातला. त्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाही, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही वृद्ध आहेत अशा लोकांना उभं राहण्यासाठी बसण्यासाठी सुद्धा जागा नाही. तर हा मेकरचा बस स्थानकाचा एक महत्त्वाचा विषय जो आहे ना तो या लोकप्रतिनिधींनी मागील या वर्षामध्ये जी दिरंगाई झाली त्याच्यात मार्गी लावायला पाहिजे होता, परंतु या विषयावर ताकदीनिशी कोणता विरोधी पक्ष नेता सुद्धा बोलला नाही. खरात साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली, बरं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय करायचं ते केलं, त्याबद्दल खरात साहेबाचे या तालुक्यातील सगळे जे काही प्रवासी त्यांनी आभार सुद्धा मानले, परंतु ठोस त्यातनं असं काही बाहेर पडलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष न दिल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता या घरी बसणाऱ्या नेत्यांना जनतेच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष न देणाऱ्या लोकांना त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवणार आहेत. मतदानाच्या पेटीतनं हा मतदार जो आहे तो जलजीवन मिशनकडे लक्ष न देणाऱ्या नेत्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवणार आहे. त्याचबरोबर मेकरचं बसस्थानक जे आहे त्या बस स्थानकाच्या बाबतीत ज्या लोकांनी अनास्था दाखवली, मग ते मेकरचे स्थानिक नेते असो, नगरपालिका असो, आमदार असो, खासदार असो किंवा विद्यमान आमदार असो, या सगळ्या लोकांना मतपेटीतून यांची जागा दाखवणार आहेत. त्यांना एक संदेश देणार आहेत की बाबा तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही ना, मग आम्ही पण तुमच्या चिन्हाकडे किंवा तुमच्या त्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाहीत. म्हणजे या लोकांनी पुढे केलेले उमेदवार जे आहेत ते पाडल्यानंतरच या लोकांना संदेश पोहोचेल की तुम्ही आमच्या या सगळ्या बेसिक गोष्टी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. सोयाबीनच्या हमी भाव केंद्राकडे लक्ष पाहिजे होतं. केवळ फक्त त्या लोकांच्या बांधावर जाऊन प्रश्न सुटत नाहीत किंवा मग त्यांना फक्त दिलासा देऊन त्यांचे जे गाराणे येतात ते ऐकून प्रश्न सुटत नाहीत. ह्या बेसिक गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात. तर माझी पुनश्च एकदा सर्व नेत्या लोकांना अशी कळकळीची विनंती आहे की दिवाळी भाऊबीज संपल्यानंतर, उद्याची भाऊबीज संपल्यानंतर लवकरात लवकर हे हमी भाव केंद्र त्या ठिकाणी याची प्रक्रिया पूर्ण करून सुरू करावे आणि शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम करावं. आता या सगळ्या रणधुमाळीमध्ये माझी स्वतःची जी काही निवडणुकीत उभं राहण्याची जी काही रणनीती आहे बरं का, तर ती काही आता लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युत्या आघाड्या होत नसल्यामुळे स्वतंत्र त्या ठिकाणी लढणार आहे. आम्ही युती करण्याच्या संदर्भात स्थानिक जे महायुतीचे नेते आहेत त्यामध्ये प्रामुख्याने प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय मंत्री,
त्याचबरोबर बीजेपीचे काही जे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे राष्ट्रवादीचे आम्ही युती संदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. महाराज सन्मानाने त्या ठिकाणी बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शिंदे गटाने या 7 जिल्हा परिषद सदस्य सर्कलपैकी आणि 14 पंचायत समितीच्या सर्कल पैकी त्या ठिकाणी महाराज सन्मानाने त्या ठिकाणी जागा सोडाव्या अशी विनंती करणार आहे. आणि जर समजा या विनंतीला मान न देता यांनी शिंदे गटाने त्यांचे लोक त्या ठिकाणी उभे केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 7च्या 7ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि 14च्या 14 पंचायत समिती गणामध्ये आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहे. लोणारमध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने रणनीती आखणार आहे. आता मला बऱ्याचशा लोकांना या गोष्टी सांगायच्या आहेत की मी या निवडणुकीमध्ये जो उभा आहे तर मेकर तालुक्यातून जे काही आमचं जिल्हा परिषद सर्कल आहे अंजनी बुद्रुक, तर या अंजनी बुद्रुकमध्ये जवळपास 10 गावामध्ये जलजीवन मिशनचे जे कामं अर्धवट पडले तर माझं प्राधान्य असणार आहे की या प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनचा प्रकल्प हा पूर्णत्वास गेला पाहिजेत. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्याच्या या पदाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासन त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार पाणीपुरवठा विभाग आणि केंद्राचा सुद्धा जो काही जलशक्ती विभाग आहे या जलशक्ती विभागासोबत संपर्क करून या माझ्या मतदारसंघातील प्राधान्यानं 10 गावातले जलजीवन प्रकल्प हे पूर्ण कसे होतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता यासाठी प्रयत्न का करावा लागणार आहे कारण काय की 2023 ही जलजीवन मिशनचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन केंद्र सरकारने दिली होती. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये जलजीवनचं काम जे आहे ते 2023 पूर्वी झालं नाही. त्यामुळे केंद्राने जो काही त्यांचा निधी या ठिकाणी देऊ केला होता तो देऊ केलेला निधी त्या ठिकाणी स्पष्ट नाकारला की आपण नियमाची पायमल्ली केली, दिरंगाई केली, कुठल्याही प्रकारचं 2023 पर्यंत कंप्लिशन त्या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतमधनं घेतलं नाही, त्यामुळे वरून निधी येत नाही. मी मध्यंतरी अहमदाबादला गेलो होतो, योगायोगानं दुसऱ्या कामासाठी गेलो होतो, परंतु आपल्या केंद्रातले जे जलशक्ती खात्याचे जे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री CR पाटील जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत तर त्या CR पाटलांची भेट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अहमदाबाद सुरतला मी केला, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. आता ती भेट कशासाठी घ्यायची आहे की केंद्रामध्ये जो काही निधी या सगळ्या प्रकल्पासाठी पाहिजेत म्हणजे एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमीत कमी 500 कोटीची आवश्यकता आहे. त्याच्यामधले काहीतरी 150 कोटी महाराष्ट्र सरकारने अद्याप दिले. आता त्याच्यामध्ये या ठेकेदारांनी त्या 150 कोटीमधनं आपापले जे काही थकीत बिल होते ते काढून घेतले अशी मला माहिती मिळाली आहे. परंतु हे सगळे प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातले पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी 350 कोटी रुपयाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि ही 350 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो जलशक्ती विभाग ज्याचे मंत्री केंद्रीय मंत्री CR पाटील आहेत तर त्यांना भेटून आपल्या या बुलढाणा जिल्ह्यासाठी स्पेशल केस म्हणून 350 ते 400 कोटी रुपये त्यांनी द्यावे ही विनंती करण्यासाठी मी CR पाटलांना भेटण्यासाठी दिल्ली या ठिकाणी जाणार आहे. तत्पूर्वी मी आपल्या या बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये सक्रिय असलेले जे काही नेते आहेत बरं का या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातल्या जलजीवनमध्ये जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि सगळ्या जिल्ह्यांमधनं जिल्ह्यातल्या सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून हे 350 कोटी केंद्रातनं यायला पाहिजे. तसे तर 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यासाठी 300-400 कोटीची आवश्यकता आहे तरच हे जलजीवनचे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. पण आपल्याला आता अख्ख्या महाराष्ट्राचं घेणं नाही, विदर्भाचं घेणं नाही. मी तर म्हणेल की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले इतर जे काही मतदारसंघ आहेत त्याचंही सध्या या काही दिवसापुरतं मला घेणं देणं नाही. सुरुवातीला मी माझ्या अंजनी बुद्रुक सर्कलमधले जे 10 गाव आहेत तर त्या 10 गावातले जे काही जलजीवनचे प्रकल्प आहेत ते कसे पूर्ण होतील या गोष्टीकडे मी प्राधान्याने लक्ष देणार आहे. दुसरी गोष्ट आरोग्य विभागावर सुद्धा माझं एक लक्ष असणार आहे. कृषी विभागातही बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी होतात त्या गोष्टीकडे लक्ष आहे. महिला बालकल्याण विभागामार्फत सुद्धा ज्या काही अंगणवाड्या आहेत आणि विशेष करून शिक्षण विभाग या शिक्षण विभागाकडे सुद्धा माझं त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर लक्ष असणार आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या वेळोवेळी त्या ठिकाणी उत्पन्न होतात म्हणजे जसा त्या अतिवृष्टीचा विषय बरं का हा विषय आकस्मिकच त्या ठिकाणी निर्माण झाला. त्याचबरोबर काही वैयक्तिक अडीअडचणी ज्या सर्वसामान्य जनतेला पडतात आता या वैयक्तिक गोष्टीकडे सुद्धा माझं त्या ठिकाणी गांभीर्यानं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे. सर्वात महत्त्वाचा विषय
की निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आतापर्यंत प्रशासक नेमले गेले आणि या प्रशासकांना त्या ठिकाणी कुठला सदस्य, सभापती, कुठल्या प्रकारचा अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा मग पंचायत समितीमध्ये सदस्य, सभापती नसल्यामुळे आपली स्वतःची हुकुमशाही जी आहे, आपली स्वतःची जी काही समजा एक म्हणजे अधिकार गाजवण्याचा जो विषय ना, तर तो वेगळ्या पद्धतीने राबवला. म्हणजे बऱ्याचशा पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचे सभापती आहो, अध्यक्ष आहो किंवा मग आपण पंचायत समितीचे सभापती आहोत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना वागणूक दिली. राजकीय नेत्याप्रमाणे या लोकांनी, अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लोकांना वागणूक दिली आहे. या लोकांना ज्या सवयी लागल्या आहेत, सगळ्यात पहिले तर 2 महिने या लोकांसोबत त्या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. तर माझी अशी विनंती आहे की हे जे अधिकारी आहेत, ज्यांना या ज्या वाईट सवयी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत, जनतेला बेजार करणे, जनतेची पिळवणूक करणे, बरं का, एखाद्या सभापती आणि राजकीय नेत्यासारखे हे लोकांना वागायची सवय लागली, यांच्या सवयी पहिल्यांदा या 2-3 महिन्यामध्ये मोडावं लागणार आहेत. आणि त्यांना अधिकारी किंवा मग कर्मचारी असल्याची जाणीव करून देऊन त्यांना अधिकाऱ्यासारखं काम करायला लावावं लागणार आहे. तर माझी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि माझ्या वैयक्तिक अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील तमाम मतदारांना, बंधू भगिनींना विनंती आहे की ज्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, जे लोक या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी आपला प्रभाव आणि आपला दबाव त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतात, ज्यांच्या शब्दामध्ये दम आहे, ज्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही अभ्यास आहे आणि ज्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे, ज्यांच्या मनगडात दम आहे, बरं का, मनगडात म्हणजे भांडणं करण्यासाठी नाही आहे, परंतु या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांचे कामं त्यांनी योग्य करण्यासाठी जो प्रवृत्त करू शकतो, जो त्यांना या सगळ्या गोष्टीला बाध्य करू शकतो, असेच सदस्य त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत आणि जनतेने सुद्धा अशाच लोकांना त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. नाही तर मग काय, मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं बोललो, लल्लू पंजू जे काही पप्पू लोक आहेत, अशा लोकांना तुम्ही जर त्या ठिकाणी निवडून दिलं तर हे काय करतील, त्या अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं तसं ऐकतील. इथं सदस्य, सभापती किंवा मग जे काही नेते आज जाणार आहेत सभागृहात, ते असे पाहिजेत की त्यांनी जनतेच्या हितासाठी या अधिकाऱ्याच्या छातीवर त्या ठिकाणी बसून काम करून घेतलं पाहिजेत. कायद्याचं जाण त्या माणसाला असायला पाहिजेत, त्याचबरोबर सगळ्या गोष्टीची माहिती असायला पाहिजे. चला, पुनश्च एकदा मी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांची जी भेट घेतली ती दिवाळीनिमित्त घेतली. राजकीय चर्चा सुद्धा त्यांच्यासोबत झाली. त्याचबरोबर हमी भाव केंद्र जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजेत, यासाठी मनोजदादा, दिलीप शेठ सानंदा, केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, विद्यमान आमदारांनाही मी भेटणार आहे की सिद्धार्थ खरात साहेबांनी सुद्धा या सगळ्या आधारभूत जे काही केंद्र येतं ते चालू करण्यासाठी प्रयत्न करावा. वेळ पडली तर मी कृषी मंत्र्याला भेटणार आहे, मुख्यमंत्र्याला भेटणार आहे, अजितदादाला भेटणार आहे आणि पणन मंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहे की लवकरात लवकर हे हमी भाव केंद्र त्या ठिकाणी चालू झाले पाहिजेत. आणि हे हमी भाव केंद्र जर लवकर चालू नाही झाले तर निवडणुकीपूर्वी, आचारसंहिता लागण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे कॉटन मार्केट बंद पडण्या इतपत जरी समजा काम पडलं तर मी चिखली, खामगाव, मेकर, माझ्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्ड जे आहे ना ते बंद पाडणार आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी मी बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. बऱ्याचशा तक्रारी केल्या, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या की त्याच्यामध्ये काय करायचं ते मी तुम्हाला आता नुकतंच आधी सांगितलेलं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदारांनी काय दक्षता घ्यायची आहे, कोणाला मतदान करायचं आहे, या बाबतीत सुद्धा मी कळकळीची विनंती आपणास केली. पुनश्च एकदा उद्या भाऊबीज आहे. भाऊबीजीसाठी ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना, विशेष करून अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी त्या ठिकाणी भाऊबीजीच्या शुभेच्छा देतो. आणि लाडक्या बहिणीच्या पाठीमागं आम्ही, आमचं सरकार, अजितदादा, आम्ही पालकमंत्री साहेब, मनोजदादा साहेब ठामपणे उभे आहोत. लाडक्या बहिणीची सुद्धा जे काही संकट आहेत, जे काही अडीअडचणी आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. पुनश्च एकदा अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील तमाम मतदार बंधू, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे जे काही आमचे नेते आहेत आणि सर्व कार्यकर्ते आहेत, पर्यायानं सगळ्या बुलढाणा जिल्ह्याला मी त्या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.